शिवजयंतीच्या वेळी एक मॅरेथॉनची शर्यत होणार होती. त्यासाठी 30-35 लाख रुपये मंजूर झाले होते शासनाच्या वतीने. तुम्ही त्याला विरोध केला होता. तर माझे आमदार बेनके यांनी तुमच्यावर प्रत्यक्ष तुम्ही दबाव टाकता अशी टीका केली होती. काय उत्तर द्याल? नाही, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की शिवजयंतीचा उत्सव मूर्ती किंबहुना अध्यक्ष हा विद्यमान आमदार असतो. ते जेव्हा 5 वर्ष आमदार होते तर त्यांच्या कुठल्याच कार्यक्रमामध्ये आम्ही इंटरफेअर केलेलं नाही. ते जे निर्णय घेतील ते निर्णय योग्य आम्ही समजतो, कारण ते अध्यक्ष आहेत. अध्यक्षाला सर्व परवानगी आहे. जेव्हा मॅरेथॉन मला माझ्याला भेटायला आले तर मला म्हटले की मागच्या वेळेला मॅरेथॉनला आम्हाला 20 लाख रुपये दिले होते. अरे म्हटले खूप दिले पैसे. नाही म्हटले यावेळेला आम्हाला 35 लाख पाहिजे. म्हटलं माझ्याकडे होणार नाही, माझ्याकडे होणार नाही. मग ते म्हटलं मग काय करावं लागेल. मी म्हटलं बघा, तुम्हाला मागचे 20 दिले तर ते 20चा सुद्धा आकडा मला फार मोठा वाटतो, कारण मी स्वतः खेळाडू होतो, मला सगळ्या गोष्टी अवगत आहे, माहीत आहे. परंतु तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, तुमची स्पर्धा घेतली पाहिजे बरोबर, ही पण मला मान्य आहे. पण तुम्ही एवढ्या आधीच फ्लॅक्सबाजी केली, आधीच सगळं डिक्लेरेशन केलं, तुम्ही अध्यक्षाला कुठे विचारलं. मला प्रोग्राम मध्ये घ्यावं लागेल ना. शासनाची जी पत्रिका बनवतो तो अध्यक्ष बनवतो, कुठला प्रोग्रामवाला बनवत नाही. मग मी त्याच्यामध्ये घ्यायच्या अगोदरच तुम्ही फ्लॅक्स लावून टाकले, काही कसं काय झालं. त्यामुळे ते आमची जरा घाईत झालं. मग ते काय झालं, माझ्याशी चर्चा अर्धवटच झाली. दुसऱ्या दिवशी ते माझे आमदारांना जाऊन भेटले. माझे आमदार तर तसा काही स्कोप राहिला नव्हता. त्यांना काही सूचना करायची होती तर त्यांनी मला फोन करून, दादा या लोकांना मागच्या आपण असं केलं होतं, तुम्हाला काय याच्यात आपल्या करता तेवढं बघा. पण त्यांनी तसं न करता डायरेक्ट त्यांना घेतलं आणि अजितदादाकडे गेले. अजितदादाला सांगितलं की यांना 35 लाख रुपये द्या आणि फोटो काढला. दुसऱ्या दिवशी ते सगळं त्यांनी मीडियाला, ही पद्धत नाही ना कामाची. काय स्पर्धा आहे का त्यांची माझी. जी स्पर्धा होती ती कालच्या मैदानामध्ये संपली. म्हणजे आता लहान त्रास द्यायचं काम कशाला तुम्ही करता. त्यांना सुद्धा विचारला कशाला नागवता. तर ते काय झालं, त्याचा परिणाम असा झाला का मग मी डेप्युटीच्या बैठकमध्ये त्याच्यावर आक्षेप घेतला या गोष्टीवर. म्हणजे सर ही कोणती पद्धत आहे. मी अपक्ष आलो म्हणजे काय तुमच्या पालकत्व घालता काय, मी आमदार नाही का. मी आमदार आपला परिणाम. भेदभाव कशासाठी करताय. नाही म्हटलं मला काहीच कळलं नाही, मला हे का आले, कसा फोटो घेतला, कसं झालं. म्हटलं माझ्या गडबडीमध्ये अचानक झालं. ते म्हटले मी बोलतो पर्यटन खात्याशी. मग पर्यटन खात्याने GR बद्दल त्याच्यामध्ये लिहिलं की सन्माननीय विद्यमान लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तिथला सगळा निर्णय घेण्यात यावा. मग ती स्पेशल टीम अजितदादांनी त्यांना करायला. याच्यामध्ये आम्ही कुणाला गाळलं नाही आणि कुणाला ड्रॉप सुद्धा केलं नाही. आता आमच्या स्कोप मध्ये तोपर्यंत हा प्रोग्राम आला नव्हता. आम्ही जो स्कोप तयार केला, आम्ही जो प्रोग्राम तयार केला त्याच्यामध्ये त्यानंतर पुन्हा आम्हाला भेटायला आलं नाही. आणि नंतर सगळे लोक नंतर आमची चर्चा पण झाली, गुडफेज पण झाली चांगली योग्य. ते म्हणले आम्हाला मान्य, आमची चूक झालेली आहे. ते म्हणजे असं नाही होणार, तुम्ही जरूर करा पण तो सगळ्यांना बरोबर घेऊन करा. आणि मी बघा 10 कोटीचा शिवजयंतीचा महोत्सव 3 कोटी करणारा माणूस, 3 कोटी मी केला. पण तुम्हाला खरं सांगू आतली गोष्ट, 3 कोटीचा शिवजयंती महोत्सव सुद्धा आम्ही 2,75,00,000च केला. अजून 25 लाख रुपये त्यात हे आमचं काम जे प्रामाणिकपणे आहे, जे जनतेसमोर आहे. शिवरायांना मानायचं आणि शिवरायांच्या मानण्यामध्ये म्हणजे 1, 2, 3, 4 टप्पे कशाला करायचे. वेगवेगळ्या एजन्सीया, याचा एक इंटरेस्ट, सेकंडचा एक इंटरेस्ट, थर्डचा एक इंटरेस्ट. हे कोणते इंटरेस्ट आहे. शिवरायांना तरी सोडा ना. शिवराय हे दैवत आहे आपल्या अखंड हिंदुस्थानाचं, अख्ख्या जगाचं. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी कमी होऊन ह्यावेळी शिवजयंती मग का बरं लोकांना आवडली, आनंद का व्यक्त केला लोकांनी. आणि मी सुद्धा 3-4 दिवस माझ्याबरोबर सगळे आमचे सहकारी, सगळे शिवभक्त, मला पटणार नाही साहेब, तुम्ही सुद्धा पत्रकार बंधू, आपण 8 दिवस झोपलो नाही, मनापासून काम केलं. आणि त्याचा रिझल्ट सुद्धा आला. आम्हाला पुन्हा मोठ नाही ठेवायचं. आमचं म्हणणं आहे की सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवनेर महोत्सवाला आम्हाला जे पॅकेज लागतं तेवढं आम्हाला खालून तुम्ही ठरवायचं. 1-2 महिन्या द्या, अधिकार द्या. आम्ही तुम्हाला सांगू की आम्हाला एवढंच पैसा लागतोय. उरलेला तोच पैसा समजा 10 कोटी म्हणजे 7 कोटी आम्हाला शाश्वत विकासासाठी द्या. आमच्या शेजारी कुसूर गाव आहे, आमच्या शेजारी वडच गाव आहे, इकडे सोबतवाडी आहे नाही का, या साईडने जर दामनखेला आहे, या साईडला तुम्ही आला तर खोरावस्ती आहे. या सगळे रस्ते जॉईंट होतात ना शिवनेरीला. तर तिथं काहीतरी आम्हाला येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी, पर्यटकांसाठी काही शाश्वत विकास करायला तो पैसा आम्हाला तुम्ही द्या ना, तो शाश्वत विकासाला द्या. पण 10 कोटी तुम्ही नुसते कार्यक्रमाला महानाट्याला खर्च करा आणि नुसतेच खर्च करा किंवा डेकोरेशनला खर्च करा.
मला नाही वाटत एवढा पैसा लागतो बरोबर. मी तर जबरदस्त मोठा डेकोरेटिव्ह काम केलं होतं, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि माझा कोणा आरोप नाहीये, मला कोणाचं म्हणायचं नाही, पण मी जी शाश्वत व्यवस्थेची जी शिवजयंतीची जी प्रामाणिकपणे भावना राज्यापुढे मांडली, त्याला ते सुद्धा अप्रिशिएट झाले. अजितदादा सुद्धा अप्रिशिएट झालं, शंभूराज सुद्धा अप्रिशिएट झाले. तर नवीन मंत्र झाले तर नाही माहितच नव्हतं सगळं. आणि ते अप्रिशिएट झाले, त्यांनी मान्य केलंय की शरद सोनवणे जे बोलतो कोणी गोष्ट खरी आहे. बघा मी यावेळेला स्टेजवाला आमचा स्थानिक दिला, इथला डेकोरेटर करणारा काम आमचा दीपक आणि नारायणगावचा दिला. तिथं जे जे कामं करायला होते ना सगळी जी मंडळी, ती सगळी जुन्नर तालुक्याच्या लोकांना रोजगार मिळाला. ईच अँड एव्हरी पर्सन, प्रत्येकाला रोजगार मिळाला. मग आमची अपेक्षा काय आहे, जर उत्सव साजरा करणारी मंडळी आम्ही आहोत तर आम्हाला मग तुम्ही मुंबईवाला स्टेजवाला का पाठवता, लाईटवाला मुंबईहून का पाठवता, मधली एजन्सी तुम्ही मुंबईहून का पाठवता. आणि मग त्याच्यानंतर ही संपूर्ण चेनचा खर्च वाढतो आणि तो नाहक कारण नसताना तो वाया जातो. आणि म्हणून ही सगळी जी शिवजयंती आहे ही अतिशय प्रेक्षणीय झाली, चांगली झाली असं माझं ठाम मत आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की शिवजयंतीचं आता लक्ष, मला आता खात्री आहे पुढच्या या वेळेला तर समजा 1 ते 1.25 लाख समोर लोक होते, पुढच्या वेळेला कमीत कमी 3 लाख लोक त्या महाआरतीला असतील. आपण जो शो घेतला कुठला फायर शो, काय फायर शो झाला तुम्हाला मी सांगतो. आणि त्या फायर शोच्या वेळेला आणि जेव्हा छत्रपती शिवाजी रात्री 12 वाजता बाणवंदना दिली, गारद केली एखाद्या लहान मुलाने, आमच्या त्या राजे मामलेच्या मुलाने, छोट्या मुलाने, म्हणजे जो मुलगा 12 वर्षाचा आहे त्याने गारद द्यावी, सणाच्या अंगावर शहारे उभे राहिले. आणि विशेष म्हणजे की मी जी आरती घेतली, आरतीनंतर जे काय त्यांना हार घातला वरती जाऊन, मी पाहिलं सहज, माझ्या डोळ्यात मावणार नाही एवढी लोक, पहिल्यांदा हे घडलं आयुष्यामध्ये. आणि आम्हाला तेच अपेक्षित आहे. प्रशासनाने पण खूप चांगली साथ दिली, म्हणजे महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, फॉरेस्ट असेल, पुरातत्व भाग असेल, आमचे प्रांत असतील, तहसीलदार असतील, ऑल डिपार्टमेंट. विषय म्हणजे जिल्हाधिकारी 5 वाजता रेडी होते वरती अभिषेक करायला, 5:30ला शार्प आरती त्यांनी चालू केली. आम्हाला हेच हवंय, आपण अलर्ट हवंय. शिवराय म्हटलं तर आपलं जाज्वल्य आहे, शिवराय म्हणजे आपला ऊर्जा स्रोत आहे, शिवराय म्हणजेच आपल्या सर्व या भारताची शक्ती आहे. आणि म्हणून या शिवजयंतीच्या पोटी आम्ही कोणाला टाळलं नाही. मॅरेथॉनवाले सुद्धा आमचेच आहेत. पुढच्या वेळेला जेव्हा येतील आम्ही त्यांचं स्वागत करू आणि त्यांना बरोबर घेऊन काम करू ना. पण हा जो असा बेसा वागणा तिकडा कारभार आहे तो सॉरी माझ्याच्याने काय होणार नाही. मी तो माणूस नाहीये. माझ्या समोर टॅगलाईन आणि शिवभक्त त्या नावाप्रमाणे मला वागता येईल आणि मी तसाच वागेल असं माझं ठाम मत आहे. मिळाले का पैसे? 35 लाख मिळाले का त्यांना? नाही, माहित नाही त्यांचा तेवढा खर्च कसा आहे ते तसं असतं. आमच्याकडे कशा आमच्या सगळ्या रूपरेषा खर्चाच्या ठरल्या, त्यांच्या रूपरेषा आम्हाला कळल्या नाही, त्या वेळेला स्कोपमध्येच नव्हते, म्हणजे आमच्याकडे ते ऍडच झाले नाही, त्यामुळे आम्हाला कल्पना नाही. मी त्या मॅरेथॉन स्पर्धेच्या सगळ्यात शेवटी बक्षीस द्यायच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. माझ्या हातून 4 बक्षीस दिली सगळ्यात शेवटची. पण त्या स्कोपमध्ये त्यांना आता मी बोललोय, प्रोग्राम झाला की नाही झाला तर मी स्पष्टपणे वरती पर्यटन सचिवाला सांगणार की झाला. मॅरेथॉन 100% झाली, मी पाहिली. पण त्याला किती पैसा द्यायचा आहे हा तुमचा आणि त्यांचा अधिकार, तो काय माझ्या स्कोप मध्ये यावेळेला नव्हता. म्हणजे मी जी पत्रिका छापली आता जो शासकीय पत्रिका माझ्या टेबलावर आहे, ती शासकीय पत्रिकेमध्ये त्या नावाचा उल्लेख नव्हता. तुमचा काही विरोध असणार नाही नाही. जर शासन त्यांना पैसा देत असेल परस्पर तर आम्ही कशाला त्यांना आणू. तुम्ही जी अगोदर टीका केली होती ना, हे सगळे स्पॉन्सर असतात किंवा नाही मी तेच बोलतोय ना, त्याचे पैशाची मला बेरीज मला खर्चाची न लागल्यामुळे मी त्यांना सांगितलं की हा काय माझ्या स्कोप मध्ये बसणारा विषय नाही. कारण मागच्या वेळेस जे पैसे दिले ते पण मला जास्त वाटले असं माझं मत आहे. आता त्यांनी ते ऑलरेडी डिक्लेअर केले होते, त्यांना करणं भाग होतं, मग त्यांनी ते करून दाखवले. मग ते कसे पैसे उभे केले, नक्की किती पैसे गेले हा त्यांचा भाग आहे. पण त्यांनी प्रोग्राम घेतला हे वास्तव्य आहे. आमचा त्यांच्या कुठला आरोप नाही. माझ्या स्कोपमध्ये जे बसलं नाही मी केलं नाही. कदाचित उद्याच्या स्कोपमध्ये सतत ते बसलं भविष्यामध्ये. कारण कसं होतं की मॅरेथॉन आज सुद्धा आमच्याकडे मॅरेथॉन झाली बघा इथे आळे पाठव साहेब. त्याचं स्वरूप किती होतं ते सगळ्या मॅरेथॉनचा खर्च आहे ना फक्त अवघा 25,000 रुपये झाला, 25,000 झाला. आणि किती लोक धावली? 884 पोरं धावली, 1000 पोरं धावली ना. 25,000 नाश्ता झाला, सर्व झालं त्यांचं. हे 35 लाखाचे हे मला नाही सांगता यायचं कारण माझ्या स्कोपच्या बाहेरचा विषय आहे. मी तो पाहिलाच नाही.
म्हणून तर माझ्या स्कोपमध्ये आला नाही. माझ्या कागदपत्रिकेमध्ये तो माझ्याकडून शासनाकडे गेला नाही.